भक्तांनो, जेव्हा अक्कलकोटच्या राजाला मारण्यासाठी त्याच्या जेवणात जहाल विष मिसळले गेले, तेव्हा काय घडले? राजपुत्राच्या प्राणावर बेतलेला तो बेभान वेड्या घोड्याचा थरारक प्रसंग. आणि जेव्हा संपूर्ण अक्कलकोट संस्थान इंग्रज सरकारच्या ताब्यात जाणार होते, अशा एकापेक्षा एक भयंकर वादळांमध्ये साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या राजाचे आणि संस्थानाचे रक्षण कसे केले, हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण जिवंत इतिहास आणि स्वामींच्या अद्भुत लीला आज आपण या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका, कारण आज तुम्हाला स्वामींच्या एका वेगळ्याच अथांग शक्तीची अनुभूती येणार आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. भक्तांनो, आजचा हा विशेष भाग म्हणजे केवळ एक कथा नाही, तर साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत लीलांचा, त्यांच्या अथांग शक्तीचा आणि आपल्या भक्तासाठी कोणत्याही सीमेपलीकडे जाण्याच्या दिव्य प्रेमाचा संदेश आहे. तर आपण आज जाणून घेऊया हा दिव्य संदेश नक्की कोणता आहे. आज आपण अक्कलकोटच्या इतिहासातील त्या सुवर्ण पानांमध्ये डोकवणार आहोत, जिथे अक्कलकोटचे भाग्यविधाते राजे मालोजीराजे भोसले यांच्यावर एकापाठोपाठ एक अशी भयंकर संकटे आली. राजघराण्यावर आलेली राजकीय संकटे, ब्रिटिशांची वक्रदृष्टी, अंतर्गत कट कारस्थाने आणि राजांच्या प्राणावर बेतलेले प्रसंग, या सर्व वादळांमध्ये जेव्हा अक्कलकोटचे संस्थान डगमगू लागले, तेव्हा साक्षात परब्रह्माने आपल्या अक्कलकोट संस्थानाचे आणि राजांचे रक्षण कसे केले, स्वामींनी राजांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अहंकाराचे हरण कसे केले आणि त्यांना आपलेसे कसे केले, हा संपूर्ण थरारक आणि डोळ्यात अश्रू आणणारा इतिहास आज आपण अतिशय सविस्तरपणे अनुभवणार आहोत. जर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल आणि अक्कलकोटच्या राजघराण्याचा हा अलौकिक इतिहासात पहिल्यांदाच ऐकत असाल, तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अक्कलकोटच्या राजवाड्यात आणि स्वामींच्या दरबारात प्रवेश करूया. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेढ्याहून सोलापूर आणि त्यानंतर अक्कलकोट नगरीत प्रकट झाले. तो काळ भारताच्या इतिहासात अत्यंत धामधुमीचा होता. 1857चा उठाव होऊन गेला होता. संपूर्ण भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य पसरत होते. अनेक संस्थाने खालसा करत होती, तर काही संस्थाने इंग्रजांच्या हुकुमाखाली जगत होती. अशा काळात अक्कलकोटच्या गादीवर राजे मालोजीराजे भोसले द्वितीय विराजमान होते. राजे मालोजीराजे हे स्वभावाने अत्यंत शूर, पराक्रमी, पण तितकेच करारी आणि थोडे हट्टी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा रक्त त्यांच्या धमन्यात वाहत होतं. त्यांच्यात एक राजेशाही बाणा आणि अहंकार होता. सुरुवातीच्या काळात जेव्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले आणि वटवृक्षाखाली किंवा खंडोबाच्या मंदिरात राहू लागले, तेव्हा राजांना स्वामीबद्दल फारसा आदर नव्हता. राजे मालोजीराजे स्वामींना केवळ एक साधू बुवा किंवा वेडसर संन्यासी समजत असत. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. राजांचा हा अहंकार मोडून काढल्याशिवाय आणि त्यांना आपल्या चरणी आणल्याशिवाय अक्कलकोटचे कल्याण होणार नव्हते. स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये अनेक चमत्कार केले, पण राजांचे मन सहजासहजी वळणारे नव्हते. राजांना वाटायचं की माझ्याकडे सैन्य आहे, संपत्ती आहे, राजवाडा आहे, मी या अक्कलकोटचा मालक आहे, पण मी फकीराच्या समोर का नतमस्तक व्हावे. एकदम राजे मालोजीराजे आपल्या लवाज्यासह सैन्यासह अक्कलकोटच्या जंगलात शिकारीसाठी निघाले होते. राजांना शिकारीचा प्रचंड नाद होता. अनेक तास जंगलात भटकल्यानंतरही राजांना एकही शिकार मिळाली नाही. राजे अत्यंत चिडले होते, थकले होते आणि तहानभुकेने व्याकुळ झाले होते. शिकारीवरून परतत असताना जंगलातील एका झाडाखाली साक्षात स्वामी समर्थ महाराज दिगंबर अवस्थेत बसलेले राजांना दिसले. स्वामींच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. राजे मालोजीराजे आपल्या घोड्यावरून खाली न उतरताच अत्यंत गर्वाने स्वामींना म्हणाले, बुवा, आम्ही एवढ्या मोठ्या जंगलात शिकारीसाठी भटकतोय, पण आम्हाला एक प्राणीही दिसला नाही. तुम्ही इथे बसून काय करत आहात? तुम्हाला काही माहिती आहे का की तुम्ही फक्त इथे ढोंग करून बसला आहात? स्वामींनी राजांकडे पाहिलं. त्यांच्या ते भेदक डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान चमकत होतं. स्वामी हसले आणि अत्यंत गर्जनेच्या आवाजात म्हणाले, अरे बाळासाहेब, शिकार तर तुझ्या समोरच आहे, पण तुझी नजर ती पाहू शकत नाही. तुझ्या पाठीमागे बघ. राजे मालोजीराजे यांनी दचकून पाठीमागे पाहिलं, तर काय आश्चर्य, अवघ्या काही अंतरावर एक प्रचंड मोठा हिंस्र बिबट्या झेप घेत तयारीत होता. राजांचे सैन्य आणि घोडे भयभीत झाले. राजांची छाती दडपली. एका क्षणात राजांना समजले की आज आपल्यासमोर काळ उभा झाला आहे. जर त्या बिबट्याने झेप घेतली तर राजांचा प्राण वाचणे अशक्य होते. राजे घाबरून स्वामींकडे पाहू लागले. स्वामी अत्यंत शांत होते. स्वामींनी त्या बिबट्याकडे पाहिले आणि डाफरून म्हणले, जा, निघून जा इथून. साक्षात परब्रह्माचा हुकूम ऐकताच तो हिंस्र बिबट्या पाळीव कुत्र्यासारखा मान खाली वाकून जंगलातून निघून गेला. हा प्रसंग पाहून मालोजीराजे यांच्या अंगावर काटा आला. ज्या वाघाची शिकार करण्यासाठी ते एवढ्या सैन्यासह आले होते, त्या वाघाला एका फकीराने एका शब्दाने पळवून लावले होते.
राजाचा हिंसेचारी वातावरण आणि त्यांचं मन बघून स्वामी महाराज एकदम हातावले होते. राजांचा राजेशाही अहंकार पाहून त्या जंगलीत मातीत मिसळला होता. राजे घोड्यावरून खाली उतरले. त्यांच्या हातातील बंदूक गळून पडली आणि त्यांनी साक्षात स्वामींच्या चरणावर लोटांगण घेतले. स्वामींनी राजांच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा राजांच्या आयुष्यातील पहिला मोठा टर्निंग पॉईंट होता. श्रोते हो, खरा संघर्ष तर आता सुरू होणार होता. राजे मालोजी राजे स्वामींचे परमभक्त झाले खरे, पण राजघराण्यावर आता एकापाठोपाठ एक राजकीय संकटे येऊ लागली होती. इंग्रज सरकार अक्कलकोट संस्थानावर डोळा ठेवून होते. त्यातच राजवाड्यातील काही अंतर्गत कारभाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी राजांच्या विरोधात कट कारस्थाने रचायला सुरुवात केली होती. इंग्रजांचा एक पॉलिटिकल एजंट अक्कलकोटच्या कारभारावर लक्ष ठेवून होता. राजवाड्यातील काही फितूर लोकांनी इंग्रज एजंटचे कान भरले की राजे मालोजी राजे हे अक्कलकोटचा राजकोष म्हणजे खजिना एका वेड्या साधूवर उडवत आहेत. राजे राजकारणाकडे लक्ष देत नाहीत. ते दिवसभर त्या साधूच्या चरणी बसून राहतात. त्यामुळे अक्कलकोटचे प्रशासन कोलमडले आहे. हा अहवाल जेव्हा मुंबईच्या गव्हर्नरकडे गेला तेव्हा इंग्रज सरकारने अक्कलकोट संस्थान खालसा करण्याची किंवा राजांना गादीवरून हटवून तिथे ब्रिटिशांचा प्रशासक नेमण्याची तयारी सुरू केली. हा निरोप जेव्हा राजवाड्यात पोहोचला तेव्हा संपूर्ण अक्कलकोट नगरीत खळबळ उडाली. राजांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. जर संस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेले तर भोसले घराण्याचा अपमान होणार होता. पूर्वजांची गादी नष्ट होणार होती. राजे मालोजी राजे अत्यंत व्याकुळ होऊन स्वामींच्या दरबारात धावत आले. स्वामी वटवृक्षाखाली बसले होते. राजांच्या डोळ्यात अश्रू होते. ते स्वामींच्या चरणावर डोके ठेवून रडू लागले आणि म्हणाले, माऊली, माझ्या पूर्वजांची गादी धोक्यात आहे. इंग्रज माझे राज्य हिसकावून घेणार आहेत. मला न्याय द्या. माझे संरक्षण करा. माझ्या संस्थानाचे रक्षण करा. स्वामींनी राजांना उठवले. स्वामींच्या चेहऱ्यावर कोणतेही भय नव्हते. स्वामी मोठ्याने हसले आणि म्हणाले, अरे बाळासाहेब, हे राज्य कोणाचं आहे? इंग्रजांचे की माझे? हा अक्कलकोट माझा आहे. जोपर्यंत मी इथे बसलो आहे तोपर्यंत या गादीला कोणीही धक्का लावू शकत नाही. जा त्या टोपीवाल्यांना सांग, हा देश आमचा आहे. स्वामींनी राजांना अंगारा दिला आणि सांगितले की जेव्हा इंग्रज अधिकारी तपासणीसाठी येतील तेव्हा घाबरू नकोस. काही दिवसातच इंग्रजांचा मुख्य कमिशनर अक्कलकोट राजवाड्याची आणि खजिन्याची तपासणी करण्यासाठी आला. तो अत्यंत कडक आणि उद्दाम अधिकारी होता. त्याने राजांना खजिन्याची कागदपत्रे आणि राजकोष दाखवण्याचा हुकूम दिला. जेव्हा खजिन्याची पेटी उघडण्यात आली तेव्हा राजवाड्यातील फितूर मंत्र्यांना वाटले की आज खजिन्यात काहीच नसेल आणि राजे पकडले जातील. पण साक्षात स्वामींची कृपा तिथे होती. जेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी खजिन्यात पाहिले तर ती पेटी सोन्या नाण्यांनी आणि हिरा जवाहरांनी काठोकाठ भरलेली होती. जे धन कधी खजिन्यात नव्हते ते धन स्वामींनी आपल्या योगबलाने तिथे प्रकट केले होते. इंग्रज अधिकारी अचंबित झाला. खजिन्याचा हिशोब अगदी अचूक निघाला. त्यानंतर तो इंग्रज अधिकारी स्वामींना भेटण्यासाठी वटवृक्षाखाली गेला. त्याला स्वामींची परीक्षा घ्यायची होती. त्याने स्वामींना विचारले, तुम्ही कोण आहात आणि राजांना काय जादू शिकवली आहे? स्वामींनी त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकला. त्या इंग्रज अधिकाऱ्याला अचानक स्वामींच्या ठिकाणी साक्षात एका तेजस्वी सिंहाचे दर्शन झाले. तो इंग्रज अधिकारी जागेवरच थरथर कापू लागला. त्याचे गहिवरण झाले. त्याने स्वामींना सलाम केला आणि तो तिथून निघून गेला. त्याने आपल्या अहवालात लिहिले होते की अक्कलकोटचे राजे योग्य कारभार करत आहेत आणि त्यांच्या पाठीशी एक अद्भुत दैवी शक्ती आहे. अशा प्रकारे स्वामींनी अक्कलकोट संस्थान खालसा होण्यापासून वाचवले. भक्तांनो, संकटाची मालिका इथे संपली नाही. राजवाड्यातील अंतर्गत शत्रू आता राजांचा काटा काढण्यासाठी सक्रिय झाले होते. जेव्हा त्यांना समजले की इंग्रजांच्या माध्यमातून राजांना हटवणे अशक्य आहे तेव्हा त्यांनी राजांना संपवण्याचा म्हणजेच त्यांचा खून करण्याचा कट रचला. एक दिवस राजवाड्यात एका मोठ्या मेजवानीचे आयोजन झाले. राजांच्या खास आचार्याला लाच देऊन शत्रूंनी राजांच्या जेवणामध्ये आणि दुधामध्ये अत्यंत जहाल विष मिसळले. हे विष इतके भयंकर होते की त्याचा एक थेंबही माणसाला काही मिनिटात मृत्यूच्या दारात नेऊ शकत होता. राजे मालोजी राजे आपल्या कक्षात जेवणासाठी बसले होते. त्यांनी दुधाचा पेला हातात घेतला. राजे ते दूध पिणार इतक्यात राजवाड्याच्या दाराबाहेर प्रचंड गोंगाट झाला. साक्षात स्वामी समर्थ महाराज कोणालाही न सांगता अत्यंत वेगाने राजवाड्यात प्रवेश करत आले. स्वामींना राजवाड्यात येताना पाहून पहारेकरी आणि सेवक बाजूला झाले. स्वामी थेट राजांच्या भोजन कक्षात आले. राजांना धक्का बसला. राजांनी दुधाचा पेला खाली ठेवला आणि ते स्वामींच्या चरणी वंदन करण्यासाठी पुढे आले. स्वामी अत्यंत क्रोधात होते. त्यांचे डोळे लाल झाले होते. स्वामींनी राजांना मागे ढकलले आणि टेबलवर ठेवलेला तो दुधाचा पेला स्वतःच्या हातात घेतला. राजे मालोजी राजे म्हणाले, स्वामी महाराज, हे काय? आपण अचानक? स्वामींनी राजांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. स्वामी त्या दुधाच्या पेल्याकडे बघून मोठ्याने हसले आणि म्हणाले,
"अरे बाळासाहेब, तुला दूध प्यायचे आहे ना? थांब आधी मी पितो." आणि साक्षात स्वामींनी ते जहाल विषयुक्त दूध एका दमात प्यायले. राजे आणि तिथे उपस्थित असणारे मंत्री ते पाहतच राहिले. ज्या मंत्र्यांनी विष मिसळले होते त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना वाटले की आता स्वामींचा मृत्यू होईल आणि आपण पकडले जाऊ. पण परब्रह्माचा मृत्यू कसा होणार? ते तर अथांग विश्वाचे चालक होते. ते विष पिल्यानंतर स्वामींच्या शरीरावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट स्वामींचे शरीर निळे पडण्याऐवजी अधिकच तेजस्वी दिसू लागले. स्वामींनी तो रिकामा पेला जमिनीवर आदळला आणि त्या फितूरमंत्र्याकडे पाहून सिंहगर्जनेसारखा आवाज केला. "काय रे, मला मारता? माझ्या राजाला मारता? तुमचे हे विष माझ्या या जठराग्नीमध्ये भस्म झाले आहे." ते फितूर मंत्री स्वामींच्या पाया पडायला लागले आणि स्वतःचा गुन्हा कबूल करू लागले. राजे मालोजीराजे यांनी ज्यांना जेव्हा समजले की त्या दुधात विष होते आणि स्वामींनी राजांचा प्राण वाचवण्यासाठी ते विष स्वतः प्राशन केले आहे, तेव्हा राजांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. राजांनी स्वामींचे पाय धरले आणि रडत रडत म्हणाले, "माऊली, माझ्या कर्मामुळे तुम्हाला हे विष प्यावे लागले. मला क्षमा करा." स्वामींनी राजांना उचलले, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, "अरे वेड्या, तू माझे लेकरू आहेस. जोपर्यंत ही माऊली जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या नशिबातील विष मी स्वतः प्राशन करेन, पण तुला कोणतीच आस येऊ देणार नाही." हा प्रसंग अक्कलकोटच्या इतिहासात विषप्राशन लीला म्हणून अमर झाला. राजे मालोजीराजे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर स्वामींची सावली कशी होती याचा आणखी एक अद्भुत प्रसंग राजघराण्याच्या इतिहासात नोंदवला गेला आहे. राजे मालोजीराजे यांनी अश्वांचा प्रचंड आवड होती. त्यांना तबेल्यात अनेक अरबी आणि मौल्यवान घोडे होते. एकदा राजांच्या तबेल्यात एक अत्यंत उमदा पण तितकाच भयंकर व खोडकर घोडा आणण्यात आला. तो घोडा इतका वेडा आणि हिंस्र होता की त्याच्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. अनेक निष्णात घोडास्वार त्या घोड्यावरून पडून जखमी झाले होते. तो घोडा कोणाचाही ऐकत नव्हता. राजे मालोजीराजे यांना वाटले की या घोड्याला सरळ करणे आपल्या राजेशाही प्रतिष्ठेचे रक्षण आहे. या राजांची आपल्या लहान राजपुत्राला त्या घोड्यावर बसवण्याची हट्ट होता. किंवा काही इतिहासकारांच्या मते राजे स्वतःच्या त्या घोड्यावर स्वार झाले. जसे राजे किंवा राजपुत्र त्या घोड्यावर बसले तसा तो घोडा अचानक बेभान झाला. त्याने आपल्या पाठीवरच्या स्वाराला पाडण्यासाठी हवेत उड्या मारायला सुरुवात केली. तो घोडा राजवाड्याचे आवार तोडून थेट अक्कलकोटच्या रस्त्यांवर वेगाने धावू लागला. घोड्याचा वेग इतका भयंकर होता की जर स्वार खाली पडला तर घोड्याच्या टांपाखाली चिरडून त्याचा मृत्यू निश्चित होता. राजांचे सैनिक मागे धावले, पण घोड्याला पकडणे कोणालाही शक्य नव्हते. संपूर्ण राजवाड्यात आणि अक्कलकोट नगरीत एकच हाहाकार उडाला. राजमाता आणि राण्या रडू लागल्या. तो बेभान घोडा धावत धावत थेट वटवृक्षाखाली स्वामी समर्थ महाराज जिथे बसले होते त्या दिशेने येऊ लागला. लोक ओरडत होते, "बाजूला व्हा, बुवा बाजूला व्हा, वेडा घोडा येतोय." पण स्वामी आपल्या जागेवरून हलले नाहीत. ते अत्यंत शांतपणे बसून राहिले. जसा तो घोडा स्वामींच्या अगदी जवळ आला तसे स्वामींनी आपले दोन्ही हात हवेत उंचावले आणि त्या घोड्याकडे पाहून एकच हुंकार दिला, "थांब." तो हुंकार ऐकताच तो बेभान वेडा अरबी घोडा जणू जागेवरच खेळला गेला. त्याने आपले पुढचे दोन्ही पाय हवेत उचलले आणि तो स्वामींच्या चरणाजवळ शांतपणे उभा राहिला. घोड्याचा संपूर्ण राग, त्याचे वेडेपणा साक्षात स्वामींच्या एका दृष्टीने शांत झाले होते. घोड्यावरील स्वार अगदी सुरक्षितपणे खाली उतरला. राजांनी आणि अक्कलकोटच्या जनतेने हा चमत्कार डोळ्यांनी पाहिला होता. जो घोडा कोणालाही आवडता येणार नव्हता तो साक्षात परब्रह्माच्या चरणी नतमस्तक झाला होता. स्वामींनी त्या घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो घोडा एका क्षणात पाळीव प्राण्यासारखा शांत झाला. स्वामींनी पुन्हा एकदा राजघराण्यावर आलेले मोठे संकट परतावून लावले होते. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे केवळ राजवाड्यातच नव्हे तर अक्कलकोटच्या प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक विभागात आणि जनतेच्या मनात रक्षणकर्ते म्हणून वावरत होते. अक्कलकोटचे न्यायालय, खजिना, सैन्य, अगदी सामान्य जनतेची घरे या सर्वांवर स्वामींची नजर असायची. राजे मालोजीराजे जेव्हा कोणत्याही राजकारणाच्या किंवा प्रशासनाच्या अडचणीत सापडायचे तेव्हा ते थेट स्वामींकडे यायचे. स्वामी बऱ्याचदा गूढ शब्दात बोलायचे. त्यांच्या शब्दांचा अर्थ सुरुवातीला कोणाला कळायचा नाही, पण जेव्हा प्रत्यक्ष घटना घडायची तेव्हा राजांना समजायचे की स्वामींनी आधीच आपल्याला ही चेतावणी दिली होती. एकदा अक्कलकोट संस्थानावर शेजारील राजाकडून किंवा दरोडेखोरांच्या एका मोठ्या टोळीकडून आक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरोडेखोरांनी अक्कलकोट नगरीला लुटण्याचा कट रचला होता. राजांचे सैन्य कमी होते आणि दरोडेखोरांची संख्या खूप जास्त होती. राजे अत्यंत चिंतित होते. त्यांनी स्वामींना विचारले, "महाराज, शत्रू अक्कलकोटच्या सीमेवर आला आहे. मी काय करू?" स्वामींनी हसून जमिनीवरची थोडी माती हातात घेतली आणि ती हवेत उडवली. स्वामी म्हणाले, "अरे, तुझा सैनिकांवर भरोसा आहे ना? माझे सैन्य बघ." आणि आश्चर्य म्हणजे त्या दरोडेखोर अक्कलकोट नगरीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्या रात्री स्वामी अक्कलकोटच्या सीमेवर हजारो तेजस्वी सैनिकांची एक अदृश्य फौज उभी केली होती. त्या अदृश्य फौजेच्या हातात तळपत्या तलवारी होत्या आणि त्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ असा जयघोष होता.
हे भयानक दृश्य पाहून दरोडेखोर युद्ध न करताच पाठीमागे पळून गेले. अक्कलकोटच्या जनतेला कळाले की साक्षात स्वामींचे दूत या नगरीचे 24 तास रक्षण करत आहेत. भक्तांनो, स्वामींच्या अनंत लीलांमुळे जेव्हा मालोजी राजे यांच्यात पूर्णपणे परिवर्तन झाले, तेव्हा तो सुरुवातीचा अहंकारी हट्टी राजा आता स्वामींच्या अत्यंत नम्र, भावुक आणि निस्सीम सेवक बनला होता. राजांच्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने व्हायची आणि शेवटही स्वामींच्या चरणी व्हायचा. राजे मालोजी राजे यांनी स्वामींच्या राहण्यासाठी राजवाड्यात सर्व सुखसुविधा करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी स्वामीसाठी सोन्या चांदीची सिंहासने, मखमली बिछाने तयार केले होते. पण स्वामी तर अवधूत होते, परब्रह्म होते. त्यांना या भौतिक सुखाशी काय देणे घेणे? स्वामी राजवाड्यात फार काळ राहायचे नाहीत. ते वटवृक्षाखाली धुळीत किंवा एखाद्या सामान्य भक्ताच्या झोपडीतच आनंदाने राहायचे. यातून स्वामींनी राजांना शिकवले की श्रीमंती पैशात नसते, तर ती मनात आणि भक्तीत असते. राजे मालोजी राजे यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुख आणि दुःख स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. जेव्हा राजांना पुत्रप्राप्ती झाली, तेव्हा त्यांनी त्या मुलाला सर्वात आधी स्वामींच्या चरणावर ठेवले. स्वामींनी त्या मुलाला आशीर्वाद दिला. राजघराण्यातील प्रत्येक शुभ कार्य स्वामींच्या संमतीने व्हायचे. अक्कलकोटच्या संस्थानाचे रक्षण करताना स्वामींनी कधीही राजाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. राजांचे प्रेम इतके वाढले होते की जेव्हा स्वामी महाराजांनी 1878 मध्ये आपला अवतार समाप्त करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा राजे मालोजी राजे पूर्णपणे खचून गेले होते. राजांना वाटले की आता माझे काय होणार, माझ्या अक्कलकोटचे काय होणार. स्वामींनी समाधी घेण्यापूर्वी राजांना जवळ बोलावले, त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि तोच महामंत्र पुन्हा एकदा दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही गेलो असे मानू नका. आम्ही या वटवृक्षाच्या रूपात या अक्कलकोटच्या मातीत आणि हृदयात सदैव जिवंत आहोत. जेव्हा जेव्हा तू संकटात असशील, फक्त हाक मार, मी तुझ्यासाठी धावून येईन. भक्तांनो, हा आहे अक्कलकोटचे राजे मालोजी राजे भोसले आणि साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचा अलौकिक आणि पवित्र इतिहास. या इतिहासातून आपल्याला समजते की जेव्हा आपण आपला अहंकार देवाच्या चरणी सोपवतो, तेव्हा देव केवळ आपलेच नाही, तर आपल्याशी जोडलेले संपूर्ण परिवाराचे आणि आपल्या कर्माचे रक्षण करतो. स्वामी आज अक्कलकोटमध्ये भौतिक रूपाने जरी नसले, तरी राजांना दिलेला तो वचननामा आजही तंतोतंत खरा आहे. आज हजारो लाखो स्वामी भक्त जेव्हा संकटात असतात, तेव्हा स्वामी त्यांच्यासाठी धावून येतात. तर मित्रांनो, अक्कलकोट राजघराण्याचा आणि स्वामींच्या रक्षणाचा हा महा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? स्वामींच्या या अद्भुत लीला ऐकून तुमच्या मनात काय भावना निर्माण झाल्या? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि स्वामींचा तो अमर महामंत्र लिहायला अजिबात विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा पवित्र इतिहास प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामींच्या चरित्रातील असेच अद्भुत भाग तुम्हाला पुढेही ऐकायला मिळतील. चला तर मग स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन या व्हिडिओची सांगता करूया. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्म श्री सच्चिदानंद समर्थ, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. जय जय स्वामी समर्थ.